गावाचं नाव होतं देवगाव. नावाप्रमाणेच गाव पवित्र होतं, पण लोक मात्र हळूहळू स्वार्थी, अहंकारी आणि विसंवादी होत चालले होते. देवगावमध्ये एक साधा आणि मनमिळावू माणूस राहत होता, नामदेव. वय झालेलं, पण डोळ्यात तेज आणि चेहऱ्यावर शांती होती. नामदेव रोज गावाच्या बाहेर असलेल्या एका जुन्या मंदिरात जाऊन ध्यान करत असे. गावातले लोक त्याला वेडा बाबा म्हणत, कारण तो अनेक वेळा म्हणायचा, "मी देवाला भेटलोय, तो आपल्या सगळ्यात आहे." लोक त्याला हसत, पण त्याने कधीच राग धरला नाही. एक दिवस गावात एक मोठं संकट आलं. 7 दिवस सलग पावसामुळे पूर आला. शेतं वाहून गेली, घरे ढासळली आणि लोकांना अन्नपाणी मिळेनासं झालं. तेव्हा नामदेवने गावातल्या शाळेत सगळ्यांना एकत्र केलं आणि आपल्या साठवलेल्या धान्याचा साठा वाटला. तेव्हा लोक विचार करीत होते, ह्या माणसाने इतकं साठवून कसं ठेवलं? तेव्हा त्याने सांगितलं, देव सांगतो, देत जा, कमी कधीच पडत नाही. पुन्हा एकदा लोकांनी त्याच्यावर हसणं थांबवलं. ते त्याच्या बोलण्याकडे कान देऊ लागले. एक दिवस गावचा तरुण रमेश त्याला विचारतो, बाबा, खरंच देव असतो का? तू म्हणतोस तसा अनुभव येतो का? नामदेव स्मित करत म्हणाला, देव हा मंदिरात, देवळात, ग्रंथात नाही. तो तर त्या आईच्या अश्रूंमध्ये असतो, जिचं मूल उपाशी आहे. तो त्या हातात असतो, जो दुसऱ्याच्या मदतीसाठी पुढे येतो. तू जर कोणाचं दुःख कमी केलंस, तर तू देवाचा अनुभव घेतलास. त्या रात्री रमेशने एका म्हाताऱ्या आजीला अन्न नेऊन दिलं, जी 2 दिवस उपाशी होती. जेव्हा तिने आभार मानत त्याच्या डोक्यावर हात ठेवला, तेव्हा रमेशला एक वेगळं समाधान वाटलं. त्याला जाणवलं, देव खरंच इथेच आहे. गाव हळूहळू बदलत गेलं. लोक एकमेकांना मदत करू लागले. जुने भांडण विसरले आणि नामदेव मात्र एके दिवशी शांतपणे निघून गेला. कुठे, कधी, कसे, कोणालाच माहीत नव्हतं. पण गावात आता प्रत्येकाच्या मनात एक गोष्ट ठसली होती. देव भेटतो जेव्हा आपण दुसऱ्याच्या आयुष्यात थोडा देवपणा आणतो.